जास्त पैशाने तुम्ही जास्त खुश होता का? असा प्रश्न एका हार्वर्डच्या प्रोफेसरला विचारला आणि त्यांचं आन्सर मला खूप आवडलं. ते म्हणले की जास्त पैशाने तुम्ही जास्त खुश नाही होत, तुम्ही कमी दुःखी होता. आणि हे इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन, हा फरक खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते म्हणले की जेव्हा तुम्ही पोझिशन ऑफ स्कार्सिटी म्हणजे गरिबीमधनं वरती येता, तेव्हा तुमचे जे इन्कन्व्हिनियन्सेस ऑफ पॉवर्टी असतात ना, ते पैशाने निघून जातात लगेच. सो फ्रॉम कच्चा हाऊस टू पक्का हाऊस, इवन इफ इट्स स्मॉल. तुमच्याकडे एक गाडी येऊन जाते किंवा छोटीशी टू व्हीलर किंवा मोटरसायकल, ते तुमचं ट्रान्सपोर्टमध्ये तुमची ऑटॉनॉमी होऊन जाते. तुमची घराची लोकेशन अशी असू शकते की त्याच्या स्कूल जवळ असतात किंवा हॉस्पिटल जवळ असतं. तर तुमची लाईफ इनिशियली फ्रॉम द बॉटम पार्ट खूप क्विकली चेंज होते विथ सम अमाऊंट ऑफ रिसोर्सेस आणि मनी. पण ॲट वन पॉइंट खूप लवकर इन्कन्व्हिनियन्सेस निघून जातात. पण आपल्याला तो इल्युजन होतो की इन्कन्व्हिनियन्सेस गेले, दुःख कमी झाले, म्हणजे आपल्याला जास्त खुशी होईल. म्हणून पैसे कमवले तर अजून मी खुश होईन. पण दॅट डिस्टिंक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ॲट सम पॉइंट मार्जिनल युटिलिटी ऑफ मोर मनी ॲक्च्युली इज लो ऑर झिरो. इनफॅक्ट समटाईम्स नेगेटिव्ह. जितके जास्त आपण श्रीमंत होतो, जितके जास्त आपले ॲसेट असतात, तितकं जास्त आपल्याला स्ट्रेस होतो, आपल्याला काळजी वाटायला लागते, आपल्याला असं वाटायला लागतं कोणी घेऊन जाईल आपल्याकडनं, रिस्क अवर्स होतो आपण. मला खूप आवडलं हे डिस्टिंक्शन की दुःख कमी होणे आणि खुशी जास्त होणे ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे वेन इट कम्स टू मनी. आता ह्याच्यामध्ये लोक असं पण म्हणतात की मनी डज नॉट मॅटर इज अ प्रिव्हिलेज स्टेटमेंट ऑफ द रिच, की जर तुमच्याकडे पैसे आहेत तरच तुम्ही असं म्हणू शकता. पण मला असं वाटतं की हा मेंटल मॉडेल इंटरेस्टिंग आहे. ओके, जय महाराष्ट्र.